नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण पनीर मसाला किंवा सिंपल पनीर मसाला रेसिपी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर आपल्याला काजू हे थंड पाण्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजत ठेवायचे आहे। नंतर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचा, त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याचे थोडे जाड बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आता ते छान असं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। जास्तही रंग बदलू द्यायचा नाही। अगदी थोडासा रंग बदलला की लगेचच यावरती आपल्याला लाल टमाटर, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आता हा पूर्ण मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। आता इथं जास्त मसाला जळू द्यायचा नाही। अगदी थोडासा रंग बदलला की तोवरच आपल्याला भाजायचा आहे आणि गॅस बंद करायचा। आता इथं छान मसाला भाजून झालेला आहे। आता पॅनवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि प्लेटवरती काढून घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल ना, मसाला गार होईल थोडासा। आता मसाला छान गार झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि अर्धा तास अगोदर काजू भिजत ठेवलेले होते ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि आता याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथं छान बारीक वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। जास्त जाडही ठेवायचं नाही, अगदी छान मऊसूद असं वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी घट्ट होते। आता लगेचच भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि थोडंसं बटर टाकायचं आहे। बटरऐवजी तुम्ही तूपही टाकलं तरीसुद्धा चालेल। 1 चमचाभर तूप टाकायचं। नंतर लगेचच यामध्ये दालचिनी टाकायची, काळे मिरे टाकायचे, तेजपत्ता टाकायचा आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे। आता छान परतवून झालेलं आहे। लगेचच यामध्ये जो आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं। आता वाटण आणि पूर्ण मसाला आपल्याला छान मंद आचेवरती होऊ द्यायचा आहे आणि सतत आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण काजू यामध्ये बारीक करून घेतलेले आहे आपण, तर त्यासाठी मसाला हा तळाशी जळू शकतो। नंतर यामध्ये 5 मिनिटांनंतर तिखट टाकायचं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। इथं मी 2 चमचे तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथं मी कस्तुरी मेथी छान क्रश करून टाकलेली आहे। आता इथं हा मसाला छान असा मिक्स करायचा आहे। आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आणि रंग येईपर्यंत हा मंद गॅसवरती होऊ द्यायचा आहे। आता मसाला होत आहे तोपर्यंत आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आणि त्यावरती बटर टाकायचं आहे। आता बटर छान असं वितळून घ्यायचं आणि लगेचच त्यावरती पनीरचे हवे त्या आकारामध्ये तुकडे कट करून घ्यायचे आणि आपल्याला थोडे पनीरचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। आता पनीर टाकून झालेलं आहे, त्यावरती थोडंसं तिखट टाकायचं, थोडी हळद टाकायची, थोडा गरम मसाला, थोडी धना पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता हा पूर्ण मसाला जर पनीरला लावला ना तुम्ही, तर खूप छान टेस्ट येते पनीरला आणि थोडंसं मीठ टाकल्याने पनीरला खूप छान चव येते। आता हा पनीर आपल्याला छान अलटीपलटी करून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं आहे। इथं जास्तही पनीर आपल्याला कडक होऊ द्यायचं नाही, अगदी थोडंसंच अलटीपलटी करायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता बघा इथं छान पनीर फ्राय करून झालेलं आहे आणि मसालासुद्धा छान तयार झालेला आहे, म्हणजे थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता लगेचच यामध्ये 1 चमचा दही आणि 1 चमचा मलाई टाकायची आहे, म्हणजे दुधाची साय टाकायची आहे। आता दही जर तुम्हाला टाकायचं नसेल ना, तर तुम्ही 2 चमचे मलाई टाकू शकतात। आता इथं हा मसाला पूर्ण आता तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि आता बघा लगेचच 5 मिनिटांमध्ये तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मसाल्याला रंगसुद्धा छान आलेला आहे। आता लगेचच यामध्ये फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहे। आता इथं पनीर आणि मसाला छान असं मिक्स करायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता लगेचच यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून झालेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकलेलं आहे। आता लगेचच पनीर आणि मसाला छान असा मिक्स होऊ द्यायचा आणि 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, किंवा तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। पण इथं या भाजीला आहे ना, थोडी गार झाली ना तर खूप घट्ट होते, त्यासाठी थोडं पाणी मी जास्त टाकलेलं आहे। आता सगळं तयार झालेलं आहे। आता यावरती थोडासा अजून आपल्याला गरम मसाला वरतून टाकायचा आहे, म्हणजे भाजीला खूप छान स्वाद येतो आणि सुगंधसुद्धा छान येतो। आता बघा छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता थोडी गार झाली ना तर खूप घट्ट होते, त्यासाठी मी थोडं पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे। आता जास्तही टाकू नका, थोडंसंच पाणी टाकायचं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी येऊ द्यायची आणि मिक्स करायची आणि बघा इथं थोडा वेळ गार झालेली भाजी आहे
आणि तुम्ही बघू शकतात किती घट्ट झालेली आहे आणि तुम्ही रंगही बघू शकता छान आलेला आहे आणि करायलाही अगदी सोपी रेसिपी आहे. कोणी पाहुणे वगैरे येत असतील ना तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल आणि सगळेजण खूप तारीफ करतील. तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.